श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि एका लागोपाठ आपले मराठी सणसुद्धा सुरूच आहे. तर या येणाऱ्या सणाला गोडधोड म्हणून अशी तांदूळाची खीर नक्की बनवून बघा. हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा वाटी तांदूळ घेतला होता. जो कुठला तुमच्याकडे ठेवणीतला तांदूळ असेल तो घ्या. तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातले. तूप तापलं की त्यामध्ये तांदूळ घालून तांदूळ छान 1-2-3 मिनटासाठी परतून घ्यायचा. त्यातलं पाणी कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा, अजिबात लालसर करायचं नाही, फक्त थोडासाच आपण 1-2 मिनटं परतणार आहोत. म्हणजे काय होईल, असं केल्याने जो तुपाचा स्वाद आहे तो खिरीमध्ये उतरेल आणि खीर खायला खूप छान चविष्ट अशी खीर होईल. हे बघा, इथं मी तांदूळ परतून घेते आहे. आता बघा, तांदूळ छान कोरडा झाला आहे. आता इथं तांदूळ काढून घेऊया. अजिबात लालसर वगैरे करायची काहीच गरज नाही, अगदी थोडाच मी परतून घेतला आहे. आणि आता यामध्ये पाणी घालून आपण हे 10-15 मिनटासाठी भिजत ठेवायचं तांदूळ. म्हणजे खीर बनवताना तांदूळ हा पटकन शिजला जाईल. आता 10-15 मिनटं झालीत. आता मिक्सरमध्ये पाण्यासकट आपण तांदूळ वाटून घेऊया. खूप जास्त अशी पेस्ट करायची नाही, अगदी हे बघा असं रवाळ टेक्स्चर हवं तांदूळाचं. आणि आता आपण हे कढईमध्ये घालून ही पेस्ट कढईमध्ये घालायची आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालते आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा, इथं दूध घालून आता आपण तांदूळ शिजवून घेऊया. अगदी झटपट ही खीर तयार होते आणि खायला पण खूप छान चविष्ट अशी लागते. तर येणाऱ्या सणाला अशी तांदूळाची खीर नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, इथं तांदूळ छान शिजला जातो आहे. थोडंसं घट्टसर दूध आटेपर्यंत आपण सारखं हलवत राहायचं. हे बघा, बरंचसं दूध आपलं आटलं आहे आणि तांदूळ पण बऱ्यापैकी शिजला गेला आहे. अजून आपण 1-2 मिनटासाठी अजून तांदूळ शिजवून घेऊ. हे बघा, बऱ्यापैकी आता दूध अजून घट्ट झालं आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकतात खिरीचं, किती छान असं टेक्स्चर आलं आहे खिरीला. सारखं परतत राहायचं, ढवळत राहायचं, नाहीतर कढईला चिकटतं. आता हे यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स तळून घातले तरी चालतील, पण मी अशीच घालते आहे. असं घातल्याने सुद्धा छान अशी खीर लागते, चवीला खूप छान लागतात ड्रायफ्रूट्स. हे बघा, आणि खिरीसोबत दुधासोबत ते शिजले जातात. आता बघा, खीर बऱ्यापैकी घट्ट झाली आहे. आता या स्टेजला इथं अर्धा वाटी साखर घालते आहे. साखर तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त गोड करू शकतात. साखर घातल्याने खीरीला लगेच परत पाणी सुटतं. हे बघा, खीर परत पातळ झाली आहे. आता अशी कन्सिस्टन्सी खिरीची बरोबर आहे. आणि आता इथं फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण परतून घेऊ. हे बघा, आता साखर पण छान विरघळून झाली आहे. आता सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आणि इथं आपली ही तांदूळाची चविष्ट अशी खीर बनवून तयार होते. आणि आता सगळ्यात शेवटी थोडीशी गार्निशिंगसाठी पिस्त्याची काप घालते आहे. तर येणाऱ्या सणाला अशी तांदूळाची खीर नक्की बनवून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.